छान अशी थंडी पडली आणि थंडीमध्ये सूप पिण्याची खूप इच्छा होते। घरच्या घरी बनवलेलं मंचाव सूप जर प्यायला मिळालं तर चला बनवूयात। सूप म्हटलं की त्यासोबतच फ्राईड नूडल्स पण लागतील, तर ते सुद्धा आपण घरीच बनवूया। भाज्यांमध्ये मी इथे गाजर, शिमला मिर्च, मशरूम, पातीचा कांदा, फरसबी आणि कोबी या सगळ्या भाज्या धुवून छान अशा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायच्यात। पातीचा कांदा म्हणजे स्प्रिंग ऑनियन जे इथे वापरणार आहे त्याचा सफेद भाग सुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता सूपसाठी इथे आपण एक व्हेजिटेबल स्टॉक बनवणार आहोत, म्हणजे सूपची जी चव आहे ती छान लागते। सूप असं पाणी पाण्यासारखं नाही लागणार। तर व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी इथे मी कोबीचं जे वरचं पान असतं ते जाडसर असं कापून घेतलं, मशरूमचं जे देठ असतं ते घेतलं, पातीच्या कांद्याचं देठ घेतलं, कोथिंबीरीची देठं घ्यायची, गाजर, शिमला मिर्च याचा जो आपण भाग नाही वापरणार आहे तो घ्यायचा आणि हे पाण्यामध्ये साधारण 20 मिनिट मंद गॅसवर उकळवून घ्यायचं। आता आपल्याला फ्राईड नूडल्स बनवायचे, त्यासाठी इथे मी हक्का नूडल गरम पाण्यामध्ये उकळवून घेतले, जास्त शिजवायचे नाहीत। आता ते चाळणीवर गाळून घ्यायचे, लगेचच 1 ते 1.5 चमचा वरून तेल घालायचं आणि नूडल्सला सगळीकडे तेल लागेल असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लोअर लावला, कॉर्नफ्लोअर सुद्धा नूडल्सला सगळीकडे हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये हे नूडल्स फ्राय करून घ्यायचे। हे नूडल्स एकदम पटकन फ्राय केले जातात, छान असे क्रिस्पी होतात। मी इथे थोडे थोडे नूडल्स असे थोडासा रंग गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतले, ते सुद्धा चवीला खूप छान लागतात। तर अशाच पद्धतीने मी इथे सगळे नूडल्स फ्राय करून घेते। व्हेजिटेबल स्टॉक जो आपण बनवत ठेवला तो सुद्धा इथे तयार झालेला आहे, तर तो आता गाळून घेऊयात। आता आपण सूप बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा आले, लसूण आणि हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घालायची। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि हे जास्त करपून नाही द्यायचं। लसूणाला थोडंसंच परतवून घ्यायचं। त्यामध्ये आता 1.5 चमचा रेड चिली सॉस घालायचं, छान असं मिक्स करायचं। त्यावर आता सगळ्या ज्या भाज्या बारीक छान अशा चिरून घेतलेल्या आहेत ते घालूयात। भाज्या सुद्धा आपल्याला इथे जास्त नाही शिजवायच्या आहेत। सूप पिताना भाज्यांचा क्रंचीपणा दाताखाली छान असा जाणवला पाहिजे। थोडंसं भाज्या परतल्या की त्यामध्ये आता आपण जो व्हेजिटेबल स्टॉक तयार केला आहे तो घालूयात। सोबतच नूडल्सचं उकळलेलं जे पाणी होतं ते सुद्धा घालायचं। 1 चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा डार्क सोया सॉस घालूयात, मिक्स करूयात। 1 चमचा व्हिनेगर पण घालूयात, चवीपुरतं मीठ आणि पुन्हा मी 1 चमचा रेड चिली सॉस घातलं। आता एक उकळी आणून द्यायची। आता मंचाव सूपला थोडासा थिकनेस येण्यासाठी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचं, थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्याची एक स्लरी तयार करायची। आता ही स्लरी आपण सूपमध्ये घालूयात, पटकन असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ती स्लरी कढईला खाली चिकटून जाईल। एखादी उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा। मस्त असं आपलं मंचाव सूप तयार आहे। छान असं झालंय, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही झालंय, मस्त झालंय। त्यात आपण व्हेजिटेबल स्टॉक घातलंय, नूडल्सचं पाणी घातलंय, त्यामुळे त्या सूपला छान अशी चव येईल। आता गॅस बंद करूयात आणि वरून बारीक चिरून पातीचा कांदा घालायचा आणि सर्व करायचं। सोबतच आपण जे नूडल्स केलेत ते सुद्धा एकदम मस्त असे क्रिस्पी झालेत, तुम्ही आवाज ऐकू शकता। इथे माझा मुलगा सूपची वाट पाहत होता, कधी त्याला सूप पिते असं झालेलं। तर आता त्यालाच विचारते सूपची टेस्ट कशी झाली आहे। तुम्ही पण असं घरच्या घरी गरमागरम मंचाव सूप नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर वसुधा किचनला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे सुमित कसं झालंय चवीला सांग ना जरा। मस्त झालंय, आवडलं त्याला पण, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा।